तर इकडे आपलं आदित्य छान तयार होतो आहे, त्याने आंघोळ केली आहे आणि इस्त्री बिस्त्री करून मस्त चांगला दिसतोय. पण इकडे बघ आधी. आणि इकडे आपला कृष्णा आत्ताच आंघोळ करून आलाय. तुला आजायला लागलाय आता. हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? जर जसं की मागचा व्लॉग तुम्ही बघितला तर मी माझ्या मामाच्या इकडे आलेली आहे आणि आत्ताच आम्ही आवरलंय. सकाळी उठलो आणि मस्त आंघोळ केली आहे. इकडे आपला आधी खातो आहे टोस्ट चहा सोबत. चहा पितो आहे आणि चांगला पण दिसतोय आज, गोरा गोरा पान दिसतो आहे. आणि इकडे आहे कृष्णा, त्याला काम दिलं आहे हे आवरायचं आणि मला घर झाडायचं आहे आत्ता, तर मी घर झाडून घेते. मी माझ्या केसांना तेल लावले म्हणून ते असे दिसत आहे. तर त्यांना मी उद्या धुवल, आज नाही धुतलं, उद्या धुवल त्यांना, मग ते चांगले दिसते. तर इकडे आम्ही इडली फ्राय केली आहे आणि आपला कृष्ण बनवतोय, म्हणजे मी बनवलं, आता मी व्हिडिओ काढते म्हणून तो घेतोय. ए चुप. आणि इकडे आपला आधी डोसा बनवतो आहे. आता हे पोरं इकडे क्रिकेट खेळत आहे. इथं कुठं खेळताय तुम्ही? ची आधी असे तोंड नको करू का. काही मामी ओरडली. गाइस, इकडे खूप जास्त गरम होतंय, पण मी केस पण वरती बांधून घेतले आणि एवढं गरम होतंय काय सांगू तुम्हाला. खूप जास्त गरम होतंय इकडे, तर त्याच्यामुळे आम्ही सारखं बाहेरच बसतो झाडाखाली हवेत वगैरे. आणि आता हे पोरं खेळत आहे बाहेर, तर मी पण जाते थोडंसं खेळायला. गाईज, आमचं खेळून झालेलं आहे आणि मी तोंडात पाय धुतले आणि पावडर लावली आहे. फाउंडेशन काय लावले? ते फाउंडेशनने पावडर लावली. तुम्ही दोघांनी वाटत लावलेलं. मीच गोरी दिसते जास्त तुमच्यापेक्षा. नाही आता तू. गाईज, यांनी मला रडवलं आता. मला खेळायलाच घेत नव्हते, मग मी खूप जास्त रडली आणि मग मला त्यांनी खेळायला घेतलं. प्लॅन सक्सेसफुल. तर तुम्हाला माहीतच आहे, माझ्या मामाच्या गावाला आलेली आहे आणि इकडं आली. तर मग आज आहे वटपौर्णिमा, म्हणजे हे बाया लोकांचा सण आहे काहीतरी. तर माझी मम्मी आणि मामी चालले आहे ते झाडाची पूजा करण्यासाठी. तर आपण पण जाऊ त्यांच्यासोबत. तर चला. हे बघा, इकडे त्यांनी ताट बनवून ठेवलेले आहे आणि इकडे त्यांचा मेकअप चाललाय दोघींचा पण. आणि हा इकडे कृष्ण आहे, नुसता फोन खेळतो. यांना मेकअप करायला बघा किती टाइम लागतो. त्या बायांचं अजून आवरते, यांचं आवरलं का मग आपण जाऊ. आता आम्ही चाललो आहे आणि ही बघा माझी मम्मी आणि इकडं मामीने लेस टाइम लावला मेकअप करायला, म्हणून आम्हाला लेट झालं. हे बघा, तुम्हाला ना आमचं गाव दाखवते असे.
इकडे यांचं चाललंय पूजा आणि तिथं खूप जास्त गर्दी झाली। गाइस अभी हम घर जा रहे हैं। या बायांचे फोटो व्हिडिओ काढून काढून मी पूर्ण थकून गेली। आता आम्ही घरी चाललोय। आम्ही पोहोचलोय घरी आणि इकडे बघा हे आमची वाट पाहूनच आहे सगळी माणसं। हे बघा आपला आर्यन आलेला आहे घरी। आर्यन सकाळी 7 वाजता गेला होता आणि आता आलाय घरी। आता किती वाजले? 5 वाजले। मला गुलाबजामुन खायचे होते, मग मामी खूप भारी बनवते, मग आर्यन घेऊन आलाय आणि मी खाईल आता उद्या। मामी बनवेल मग मी खाईल। माझे भाऊ आहे ना ते सगळे तिकडे बाहेर दुसऱ्या पोरांसोबत खेळायला गेले बॅट बॉल आणि त्यांनी मला काही नेलं नाही आणि ऑफकोर्स मी नाही जाऊ शकत। मी फक्त खेळते तर माझ्या 3 भावांसोबत खेळते, आर्यन, कृष्णा आणि आदी आणि मी। आम्ही 4 जण खेळत असतो, पण त्यांनी मला सोडून ते दुसरीकडं खेळायला गेले आणि मी घरी एकटी बसली आणि मला खूप जास्त बोर होते। नुसती इकडून तिकडून उड्या मारते आणि इकडे तिकडे फिरते मी आणि थोडंसं काम पण करते। आणि इकडे माझी मामी पुरणपोळी बनवते आहे। हे बघा माझी मामी ना गुलाबजामुन बनवणार आहे उद्या उद्या बनवणार आहे आणि परवा आम्ही जाणार आहे नाशिकला। बापरे किचनमध्ये गरम होतं आहे खूप जास्त। हे बघ किचनमध्ये फॅन लावला आहे मामानी आत्ताच, पण त्याची वायर कनेक्टच नाही केली अजून आणि मामीला एवढं गरम होतं किचनमध्ये। आम्ही कोणीच किचनमध्ये थांबत नाही, मी थोडा वेळ थांबते पण खूप जास्त गरम होतं। हे बघा माझ्या मामानी वटपौर्णिमेचं माझ्या मामीला हे फॅन गिफ्ट दिलंय, कारण ना किचनमध्ये खूप जास्त गरम होतं आणि खरं खूप गरम होतं इकडे ना। डिग्रसला खूप जास्तच गरम होते, नाशिकला एवढं नाही होत। नाशिकला म्हणजे कसं नाही का स्लॅब आहे ना, तर मग एवढं काय वाटत नाही, तर पत्रे मग अजून गरम होतं। हे बघा माझे भाऊ इकडे जाऊन खेळत आहे आणि मला नेलं पण नाही। असं पण मी नाही जाऊ शकत, पण आम्ही 4 जण इकडे खेळू शकत होतो, पण त्यांनी मला नाही नेलं। लगेच नाही घ्यायचं विकत। हा आधी काही पण रूल काढतो रे, लगेच नसतं घ्यायचं। ते सगळं जेव्हा संपतं ना तेव्हा घ्यायचं राहतं, आधी काही पण अरे मग उचलून तर ठेवते। लाईट लाव तू, लावला हळूच ठेव, खूपच मोठा आहे। हाईट कशाला पाहिजे तुला? वया घेऊ आर्यनच्या वया बरं का, आर्यन वरडून। गाईज हे बघा आर्यनचं स्टडी टेबल आहे, पण या बाईने सगळं त्याच्यावरती कपडे ठेवून दिलेले आहे, तसं तो आल्यावर ओरडला सांगता। ए मग तर अख्ख्या वया काढावं लागेल। आजी नीट बस ग। बस का झालं का?
हा लेवल कर टाकू चल बस का बरोबर आहे आधी इकडून आलतोय मग इथं एक वही टाकावं लागलं इथे एक वही टाकावं लागलं टाक ही वही तर मग तर ही जाडवही टाक ही जाडवही टाक तुम्ही मला नुसतं वयाच काढायला राहील नंतर ठेवण कोण वया ते आर्यन आल्यावर बडबड करण बरं का ठेव झालं का हे बघ यार यांची कंपस आहे म्हणजे आता तू नेत नाही पण मग त्याच्याकडे आहे अशी माझ्याकडे पण होती पण तिचं लाईट तिची होती लाईटीची पण ती खराब झाली मग फेकून दिली तिची लाईट बी खराब झाली होती आणि मम्मी पण बडबड करत होती काय लहान पोरांसारखं घेऊन बसते असं तसं मग फेकून दिली ती आणि इकडे आधी ठेवतोय हे कॅरमचं कृष्णाला बरं नाही वाटत आहे कोण पहिला मी पहिला आणि पूर्ण गेम झालं विकत घ्यायचं कसं घ्यायचं पूर्ण गेम झाल्यावरती विकत घ्यायचं तुम्हाला आवडेल का नाही थंब नाही आलं कोणीच नाही मारायचं थंब बीम कोणीच नाही मारायचं काहीच नाही प्रॉपर असं एवढा पट्टा हाणायचं मागचा माझी चमच सरळच मारते कवडा टाकलाय तिने वाटच सांगते कवडा एक कवडा नको ढकलू ना रे कृष्णा दे स्मूथ झाले माझ्या हातात एका हातात कॅमेरा एका हातात ही एका हातात कैमरा ने एका हाथ कसं मारता नहीं है तो चलो अभी हम खेलते हैं और फिर मैं बाद में मिलती हूँ आप सबको बाय बाय तुला बोलावलं मामानी हे बघा कृष्णा माझी चप्पल घालून गेला तर मग मी त्याची सँडल घातली आणि चालली अय कृष्णा आता मी पण खेळेल तुमच्यासोबत हे बघा माझ्या मामीने गुलाबजामुन बनवले आणि मला माझ्या मामीच्या हातचे गुलाबजामुन इतके आवडतं म्हणजे दुसरे कोणते पण त्या मला टेस्ट लागत नाही पण मामी जे बनवते ते खूप भारी लागतं आता आर्यन आलाय तर मामी खेळतोय परत कॅरम दुपारी कृष्णा आधी आम्ही तिघच जण खेळत होतो मग नंतर बोर झालं मामी ठेवून दिली आता आम्ही सर्व खेळतोय मी पण खेळते मी या फालतू पोरांसोबत नाही खेळते कारण हे चीटिंग करतात खूप जास्त नुसतं भांडत होते चाललंय कॉलेजला आणि कृष्णा तर घरीच आहे कारण त्याच्या सुट्ट्या चालू आहे 4-5 दिवसांनी होणार आहे ना कृष्णा शाळा चालू गोंगल्या आणि करत नुसता आर्यन चालला कॉलेजला आणि आम्ही चाललो नाशिकला आम्ही चाललोय नाशिकला बसनी गाईच बसनी कारण पप्पाने छोटी गाडी आणली आहे तर ते आधी आणि पप्पा छोट्या गाडीवरती जाणार आहे आणि मी आणि मम्मी बसने जाणार आहे तर आम्ही डिग्रसवरनं संगमनेरची बस पकडली आणि संगमनेरला आलो आणि संगमनेर बस स्टँडवरती आमचं नाशिकच्या बसचं वेट केलं मग नंतर त्या बसमध्ये बसलो मग नंतर 1.5 तासानंतर आम्ही नाशिकला पोहोचलो आणि नंतर रिक्षाने आम्ही घरी गेलो तर हो आम्ही 4-5 दिवस मामाच्या इथे थांबलो होतो आणि मामाच्या इथे आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं खेळलो मज्जा केली भावांसोबत पण तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय